हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना आपण छोटी बाही कशी कटिंग करायची ते पाहणार आहोत. तर कधी कधी ना कमी पडते जोडते वेळेस बाही, पण अशा पद्धतीने जर बाही कटिंग केली तर अजिबात कमी पडणार नाही. तर बघा, बाही उंची आहे 5 इंच. त्यामध्ये मी 1 इंच घेतलेला आहे, प्लस म्हणजे अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खालती जातं. तर पेपर मी जो आहे ना डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आता बघा, इथे मी 6 इंचावरती इथे टिक करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण एक असं रेष आखून घेऊयात. आता बघा, आता कॅप हाईट घ्यायचं आहे आता आपल्याला. तर कॅप हाईट जो सुट्टा भाग आहे ना तिथे घ्यायचा आहे. बघा, इथे मी 3 इंचाचा कॅप हाईट घेतलेला आहे. तर इथे कॅप हाईट जिथे घेतलेला आहे आपण टिक केलेला आहे तिथे इथे एक असं रेष आखून घेऊयात. तर दंडघेर आहे बघा, 5.5चा आहे दंडघेर. तर इथे मी समोर दंडघेर टाकत आहे. तर इथे 5.5वरती टिक करून घेते आधी, आणि मग नंतर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तुम्ही 1.5 इंचही ठेवू शकता, पण 2 इंच ठेवा म्हणजे चालेल. तर आता इथे आपण 3 इंचचा कॅप हाईट जिथे घेतला आहे ना तिथे काय करायचं आहे आपल्याला, 1 इंच म्हणजे 5.5 जो आलेला आहे दंडघेर तिथे 6.5 इंचावरती टिक करायचं आहे. आणि पुढे शिलाई मार्जिनसाठी 2 इंच असं टिक करून घ्यायचं आहे. आणि आता हे 3 पॉईंट जे म्हणजे आपलं उंची जी टाकलेली आहे बाईची आणि जो दंडघेरचा तिथला टाकलेला आहे ना तो तिथे असं अशा पद्धतीने हे आखून घ्यायचं आहे. बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. एकदम तुमचा हात सावकाश पद्धतीने असं वळवून घ्या. छान फुगीर व्यवस्थित येतं, मस्त येते आकार बाहीचा अशा पद्धतीने जर आपण काढलो तर पुढच्या मोंड्याचा पण मी इथे काढलेला आहे. तुम्हाला ह्या पेननं मी आखून घेतलेला आहे त्याच्यामुळे दिसत नसेल, पण तरी पण बघा. आता इथे आपण काय करून घेणार आहोत, आता कट करून घेणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग करून बाही जर तुम्ही आधी पेपरवरतीच कटिंग करा, मग अस्तरवरती ठेवून मग अशा पद्धतीने एकदा नक्की लावून बघा. तुमच्या ब्लाऊजला अजिबात बाही कमी पडणार नाही आणि कुठेही चून पण येणार नाही. एकदम सोपी पद्धत आहे. सावकाश पद्धतीने मी ही कशी कटिंग करायची ही दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता इथे मधोमधचा जो पॉईंट आहे ना तो इथे मी काढलेला आहे. आता पुढचा जो मोंड्याचा आकार आहे ना फिश आकाराचा, तो पण इथे आपण कट करून घेऊयात बघा अशा पद्धतीने. तर आता ही झालेली आहे छोटी बाही. तर मी दुसरी पण बाही दाखवणार आहे, म्हणजे ही अस्तरची बाही झाली. आणि आता मी दुसरी जी बाही आहे ती दाखवणार आहे की साध्या ब्लाऊजची बाही, म्हणजे आपण 1 इंच आतमध्ये समोरून दुमजतो आणि मग नंतर हात शिलाई करतो, ती बाही पण याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ती पण बाहीची एकदम सोपी पद्धत आहे. अशाच पद्धतीने कटिंग करायची आहे, फक्त त्यामध्ये जर कपडा जास्त घ्यावा लागतो. तर बघा, इथे पण मी डबल फोल्ड करून घेत आहे पेपर अशा पद्धतीने. तर जो अखंड आहे ना ते आपल्याकडे ठेवायचं आणि सुट्टा जो भाग आहे इकडे ठेवायचा आहे, समोर ठेवायचे. तर बघा, आता इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आता बघा, 5 इंचाचीच बाही कटिंग करून दाखवते तुम्हाला मी. तर बघा, इथे 5 इंच जी बाही आहे पूर्ण तयार, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. तुम्ही 2 इंचही करू शकता, कारण कोण्या बाहीला काठाकडून आपण कट जर नाही केलं तर 2 इंच लागतं. पण समोर जो कपडा असतो ना ब्लाऊज पिसाचा, तो काठ असतो त्याच्यामुळे फक्त 1.5 इंचच लागतं. तर तशाच पद्धतीने मी बघा इथे घेतलेलं आहे. तुम्हाला समजत जर नसेल तर काय करा, समोरून 1.25 इंचावरती 1.5 इंचावरती फोल्ड करा आणि मग नंतर बाही कट करून घ्या. नाहीतर मग काय करा, 1.5 इंच जे आहे ना तिथे अशा पद्धतीने म्हणजे आखून घ्या. आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रेष आखून घ्या आणि मग नंतर बाही कट करून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की समजेल बघा. तर आता इथे मी 1.5 इंचावरती टिक करून घेतलेलं आहे आणि इथे रेष आखून घेते, म्हणजे एकदम परफेक्ट आपलं फोल्ड करतो ना आपलं समोरून, ते पण छान येतं. कारण 1 इंच फोल्ड करायला
आणि जे पाव इंच जे अर्धा इंच आहे ना ते आणखीन एक म्हणजे थोडंसं आतमध्ये थोडंसं दुमतून मग आणखीन एकदा फोल्ड करायचं असतं. अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने टाकायचं आणि मग माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने पण कट करू शकता आणि तशा पद्धतीने पण कट करू शकता. तर आता मी सगळं माप टाकलेलं आहे, पण छोटी बाईचं आत्ता माप बघितलेलं आहे. तशाच पद्धतीने आता इथे माप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आकार पण देऊन घ्यायचे आहे बघा. तर आता हे जे फोल्ड केलं आहे त्यावरनंच अशा पद्धतीने रेष आखून घ्यायची आहे आणि मग नंतर कट करून घ्यायचं आहे बघा. तर आता इथे आकार देऊन घेऊयात आधी बाहीला. तेच 5 मग नंतर फोल्ड करून तुम्ही माप कसं टाकू शकता, फोल्ड करून तुम्ही 6 इंच किंवा 5.5 इंच टाकायचं आहे. फक्त अर्धा इंच वरती शिलाई मार्जिनसाठी जातं, तेवढंच टाकायचं आणि फोल्ड करून आणि मग जशाच तसे माप आता मी सांगितल्यासारखे तसेच टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम परफेक्ट तुमची बाही होते, कमी होत नाही जास्त होत नाही. आणि इथे कट करून घ्यायची. आता फोल्ड करून केल्याने काय होतं बघा, अशा पद्धतीने आता इथे जो आहे ना त्याचे पॉईंट कट करून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे इथंपर्यंत आपल्याला ती पुढून समोरून आपल्याला बाही जी दंडघेर असतो ना तिथे फोल्ड करायची हे आपल्याला समजतं, म्हणून त्याच्यासाठी तिथे थोडंसं कट करून घ्यायचं. आता इथे पण मधोमध जो आहे तो पॉईंट काढायचा आणि मग फिश कटचा जो आहे म्हणजे समोरचा जो दंडघेर हे मोंड्याचा आकार आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला बाही बघा ही बाही पण आकाराचा वेगळा दिसत असेल समोरून. अशा पद्धतीने जो आपण दुमतून फोल्ड करून जो कट केलेला आहे ना अशा पद्धतीने येतं. खूप छान सोपी पद्धत आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीची बाही तुमची बाही अजिबात चुकणार नाही, बरोबर बसेल, अजिबात कमी पण पडणार नाही आणि व्यवस्थित बसेल, अजिबात चुन्या पण पडणार नाहीत. तर हे दोन्ही बाह्याचे आज आपण कटिंग बघितलेलं आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन मैत्रिणी शिकत आहेत शिवण क्लास त्यांना शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.